नमस्कार बालमित्रांनो. आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे आपण सारे एक. पाठाकडे वळण्यापूर्वी आपण जे आपल्या पाठाचं शीर्षक आहे त्याचा अभ्यास करूया. सर्वप्रथम मला तुम्ही सांगा, आपण सारे एक याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो? बरोबर, एक म्हणजे एकत्र. म्हणजेच या शीर्षकातून आपल्याला लेखिकांनी काय सांगितलेलं आहे? एकत्रपणाने राहण्याचा संदेश दिलेला आहे, हे तर कळतंय. तर आता ते एकत्रपणा, तो एकोपा कशा पद्धतीचा असू शकतो, तर हे आपल्याला ह्या पाठामध्ये पाहायचं आहे. एकत्रपणा म्हणजे आपण सारे एक या शीर्षकाशी संबंधित काही गोष्टी तुम्हाला सांगतो. जसं की एकात्मता म्हणजे एकत्र राहण्याचे फायदे. एकत्र राहिल्यामुळे काय काय होऊ शकतं, तर एकत्र राहिल्यामुळे आपली ताकद वाढते. आपण लहान असताना गोष्टीसुद्धा ऐकल्या होत्या, एकीचे बळ. तर म्हणजे एकत्र राहिला आणि विभक्त राहिलं तर माणसाच्या शक्तीमध्ये, ताकदीमध्ये फरक पडतो. तर हेच आपल्याला ह्या पाठातून शिकायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण एकत्र राहतो, एकत्र कुटुंबातसुद्धा ज्यावेळी आपण राहतो, त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी समजतात की बघा, एकत्र जर आपण राहिलो तर आपली कामं वाटून घेता येतात आपल्याला. जर आपलं कुटुंब मोठं असेल तर प्रत्येकाने एक एक काम जरी केलं तरी आपल्या घरातली सर्व कामं आटपून जातात. पण तेच जर एकट्याने करायचं म्हटलं तर ते एकट्या माणसाला शक्य नसतं, त्याला तितका त्रास झेपत नाही. त्यामुळेच एकत्र राहणं हे महत्त्वाचं का आहे, हे आपल्याला एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे त्याचा अनुभव आपल्याला येतो. त्याचप्रमाणे एकत्र ज्यावेळी आपण राहतो, काम करतो, त्यावेळी प्रत्येकजण जे काम करत असतो ते तितकंच महत्त्वाचं असतं, हे आपल्याला समजलं पाहिजे. कोणतं काम करतोय आणि त्या कामाचा कोणता दर्जा आहे हे कधीही पाहिलं जात नाही. कारण काम हे काम असतं. कोण काय काम करतं हे महत्त्वाचं नाही, तो काम करतोय जेणेकरून आपलं काम विभागलं जातं, हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपण सर्वसमावेशक अशी आपली वृत्ती असली पाहिजे. म्हणजे कुटुंबच म्हणण्यापेक्षा कोणतंही काम आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ते जर सगळ्यांना घेऊन करू तर त्याचा आनंद वेगळा असतो आणि त्या कामाचा त्राससुद्धा कोणा एकावरती पडत नाही. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मी सांगेन की जसं की कोणतं काम किती महत्त्वाचं आहे हे मी मगाशी सांगितलं, तितकं महत्त्वाचं नसतं, पण ते काम करणारा प्रत्येक व्यक्ती तितकाच महत्त्वाचा असतो. तर हे सगळं आपल्याला या पाठामध्ये लेखिकाने सांगितलेले आहे. तर पाठ सुरू करण्यापूर्वी आपण या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती मिळवूया. तर आपल्या या पाठाच्या लेखिका आहेत प्रभा बैकर. प्रभा बैकर यांचा जन्म 1948 साली झालेला आहे. प्रभा बैकर या एक प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची प्राजक्त पाकळ्या, तिची गोष्ट हे लघुकथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मनोगत, दवबिंदू झगमगणारे हे त्यांचे ललितलेख संग्रह प्रसिद्ध आहेत. बाई मी विसरभोळी हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह आहे. आनंद मेळा हा बाल गीत संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. तर या पाठाचा जो सारांश आहे, मध्यवर्ती संकल्पना जी आहे, आपल्याला लेखिका या पाठातून काय सांगू इच्छितात ते आपण एकदा बघूया. तर शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना पूरक व महत्त्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते. हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिलेले आहे. पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो.
प्रस्तुत पाठ सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतलेला आहे. बघा, या 4 ओळींमध्येच लेखिकेने आपल्याला संपूर्ण धड्याचा सार दिलेला आहे. तर लेखिकेने काय केलेलं आहे, एकात्मता कशी आपण टिकवून ठेवली पाहिजे, एकत्र आपण कसं राहिलं पाहिजे आणि त्यातून आपलं कुटुंब, आपला परिसर आणि आपला देश याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय आपली ताकद निर्माण होऊ शकते एकत्र राहिल्याने, हे आपल्याला या पाठातून लेखिकेने समजावून दिलेले आहे. पण ते कशाच्या माध्यमातून दिलेलं आहे, तर इंद्रिय म्हणजे काय, तर आपले सेन्स ऑर्गन, जे आपले पंचेंद्रिय असतात, नाक, कान, डोळे, त्याच्यानंतर जीभ, जी अशी आपली त्वचा, हे आपले जे इंद्रिय आहेत, या इंद्रियांच्या मार्फत एक छोटंसं नाटक लिहिलेलं आहे आणि त्या नाटकातून आपल्याला एकत्र राहण्याचे फायदे आणि त्याच्यातून आपल्याला काय मदत होते, हे आपल्याला, हा मोठा संदेश आपल्याला लेखिकेने या पाठातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण या पाठाकडे वळण्याआधी मी तुम्हाला एकदा इन शॉर्ट एकदम संक्षिप्त स्वरूपात पाठ सांगतो की या पाठामध्ये एक नाटक स्वरूपामध्ये आपल्याला हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या नाटकामध्ये आपल्याला असा भास निर्माण करून दिलेला आहे की आपल्या शरीराचे जे इंद्रिय आहेत, जसं की कान आहे, नाक आहे, जीभ आहे, पोट आहे, असे आपल्या शरीराचे जे वेगळे वेगळे अवयव आहेत, तर हे अवयव जे आहेत त्यांच्यामधलं संभाषण आपल्याला या पाठामध्ये दिलेलं आहे. आणि हा आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव जर स्वतःला श्रेष्ठ समजू लागला आणि दुसऱ्या अवयवांना जर तो तुच्छ लेखू लागला, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपल्या शरीरावरती, हे आपल्याला लेखिकेने सांगितलेले आहे. म्हणजे आपलं जे शरीर आहे, शरीराचे वेगळे वेगळे सर्व अवयव, हे सर्व अवयव मिळून आपलं शरीर निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये या सगळ्यांनी एकत्र राहणं किती महत्त्वाचं आहे आणि ते जर एकत्र राहिले तर शरीराला काय फायदा होऊ शकतो, आणि जर ते वेगळे व्हायचं असं ठरवलं तर त्यातून शरीराला काय नुकसान होऊ शकतं, हे आपल्याला या पाठातून लेखिकेने सांगितलेले आहे. तर चला आपण बघूया की लेखिका काय म्हणतायत. बघा, शामराव, या रामराव, आज स्वारी कशी आली इकडे, नाशिक सोडून बरे जळगावला आलात, काम तरी काय काढलंय की सहजच फेरी. तर रामराव काय म्हणतायत बघा, अरे एका दमात किती प्रश्न विचारता शामराव, सध्या फिरस्तीची ड्युटी आहे ना, काय करणार बाबा, या पोटासाठी फिरावं लागतं. शामराव काय म्हणतात पुढे बघा, असं चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू. रामराव म्हणतात, चला कामाचं बघू नंतर, आधी पोटोबा मग विठोबा. दोघेही जातात. नासिका, कर्णिका, नासिका म्हणजे नाक, कर्णिका म्हणजे कान, नयनकुमार म्हणजे डोळे, जिव्हाताई म्हणजे जीभ आणि हस्तकराज म्हणजे हात. तर आता ह्यांचा संवाद बघा सुरू होतोय. पुढे दिलंय पदकुमार म्हणजे पाय इत्यादी अवयवांचा एक गमतीदार संवाद आता आपल्याला इथे दिलेला आहे. रामराव आणि शामराव या दोघांच्या मध्ये एक छोटंसं संभाषण झालेलं आहे. तर ते दोन मित्र आहेत जे भेटलेले आहेत आणि ते म्हणतात, चला आपण काम नंतर करू, आधी जेवून घेऊ. तर जेवणाचं नाव जसं काढलं तसं आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये काही चर्चा सुरू झालेली आहे. आता ती गमतीदार चर्चा आपल्याला बघायची आहे. बघा, कर्णिका म्हणजे काय, कर्णिका म्हणजे कान. काय म्हणतोय, कर्णिका म्हणते, काय ग जिव्हाताई, नेहमी तू बडबडत असतेस नी आज गप्प का, एवढी उदास का बरे झाली आहेस. कर्णिका जिव्हाताई म्हणजे जिभेला विचारते की तू गप्प का आहेस, सतत बोलत असतेस, बडबड करत असतेस. तर जिव्हाताई म्हणते, काय सांगू बाई, मला या पोटोबा खवय्येची मोठी चीड यायला लागली आहे.
जीवाताई काय म्हणते कर्णिकेला की मला या पोटाची खूप चीड यायला लागली आहे. खवय्ये म्हणजे नुसता खाण्याच्या मागे असतो, त्याला खादीशिवाय काही सुचतच नाही. तर कर्णिका काय म्हणते, अन ती का ग? तर जीवाताई म्हणते, अगं म्हणून काय विचारतेस, का म्हणून काय विचारतेस, आत्ता मगाशी रामराव शामरावाचं बोलणं ऐकलंस ना तू? पोटासाठी वणवण हिंडावं लागतं त्यांना. कोणाही माणसाला विचारा, सारी धडपड कशासाठी, तर पोटासाठी. आणि त्या पोटोबामुळे आपलीही फरफट. बघा जीवाताई काय म्हणते की या पोटासाठी सगळ्यांचं धडपड चालू असते. प्रत्येक माणूस काय म्हणतो, माझी धडपड कशासाठी चालू आहे? पोटासाठी. म्हणजे सगळ्यांना कोणाची काळजी आहे? शरीराच्या, आपल्या शरीरातील फक्त पोटाचीच काळजी आहे, असं जीभ म्हणते. पुढे बघा, शिवाय मान सन्मान तो सगळा त्याला, परवा तर त्याचं माझं भांडणच झालं. कर्णिका काय म्हणते, कशावरून ग? जीवाताई सांगते, अगं दरवेळी आपला तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. एखाद वेळी मला आवडलेला पदार्थ जर मी जास्त खाल्ला की झालं याचं गुरगुरणं सुरू, वैताग नुसता. जीभ काय म्हणते की दरवेळी पोट जेवढं सांगेल तेवढंच मला खावं लागतं. पोट भरलं की तो पुढे अन्न पोटात घेत नाही. पण मला जर एखादा पदार्थ कधी जास्त खावासा वाटला आणि जर मी तो खाल्ला तर या पोटाचं गुरगुरणं सुरू होतं, म्हणजे पोटात गडबड सुरू होते. म्हणजे जिभेला स्वातंत्र्य नाही, कसलं? तिच्या इच्छेनुसार हवं तितकं खाण्याचं. बरोबर ना? पुढे बघा, मग कर्णिका काय म्हणते, खरंच ग बाई, शिवाय हे पोटोबा महाशय नुसतं बसूनच खातात, आपल्यासारखं काही काम करत नाहीत की काही नाही. ही आलीच बघ नासिका. काय ग नासिके, तुला काय वाटतं? कर्णिका म्हणते, खरंच बाई बरोबर आहे, हा पोट काम तर काही करत नाही, पण आपल्याला सगळं काम करावं लागतं, पण चालावं त्याच्या मर्जीनुसार लागतं. तितक्यात कोण आलेला आहे? नासिका म्हणजे नाक. तर नासिकेला विचारतात, तुला काय वाटतं? तर नासिका म्हणते, कशाबद्दल? कर्णिका तिला सांगते, अगं ही बडबडी पोटोबाबद्दल तक्रार करते. तिचं म्हणणं आहे की पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाही. मग नासिका काय म्हणते बघा, मग त्यात खोटं काय ते? माझंच बघ ना, रात्रंदिवस श्वास घेण्याचं माझं कार्य सतत चालू असतं, वास घेण्याचंही जादा काम मी करते, पण हे पोटोबा मात्र, आणि एवढं बोलून हस्तकराजमध्येच येतात आणि काय म्हणतात, काहीच काम करत नाही. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पोट काहीच काम करत नाही. पुढे बघा कोण आहे? पदकुमार. पदकुमार म्हणजे पाय. उलट सगळ्यांवर गुरगुरतो, शिवाय जो उठतो तो कशासाठी? पोटासाठी म्हणत आम्हाला राबवून घेतो. पाय पण काय म्हणतोय? बरोबर आहे, त्या पोटाचं खूपच नाटक आहे. काम काही नाही करत, नुसता सगळ्यांवर गुरगुरतो आणि काम आपल्याला करावं लागतं. शिवाय जो तो काम करतो आपल्या मदतीने आणि सांगतो काय कोणासाठी करतोय? पोटासाठी करतोय. पुढे नयनकुमार काय म्हणतो बघा, मी सुद्धा हेच म्हणतोय, मी नेहमी बघण्याचं काम करतो, झालंच तर माणसाच्या सौंदर्यात भर घालतो, तो मीच. मी नसतो तर. आता इथे प्रत्येकाचा जो मीपणा आहे तो मध्ये यायला लागलेला आहे. नयनकुमार म्हणजे डोळे. काय म्हणतात, मी काय करतो? बघायचं काम करतो आणि मी बघतो म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात आणि तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. मी जर नसतो तर तुमच्या या शरीराला सौंदर्यच राहिलं नसतं, असं नयनकुमार म्हणतोय. आता कर्णिका म्हणते, पुरे झालं तुझं लेक्चर. मी सुद्धा ऐकण्याचं काम करून माणसाच्या जीवन व्यवहाराला मदत करते म्हटलं, माझ्याशिवाय तर काहीच नाही, असं कर्णिकेचं म्हणणं. कर्णिका म्हणते, हां बस झालं. नयनला म्हणते, तू बघतोस बरोबर आहे, पण मी पण ऐकते म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात, सगळा व्यवहार कळतो. पुढे नासिका म्हणते, म्हटलं कर्णिके, तुझ्यापेक्षाही माझा उपयोग जास्त महत्त्वाचा आहे बरं का. श्वास घेतल्याशिवाय माणूस जगू शकेल? आता पुढे नासिका म्हणजे नाक आलंच मध्ये. ते काय म्हणतंय की
सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं काम माझं आहे. जर मी श्वास घेतला नाही तर तुम्ही जगू शकाल का? पुढे जीवाताई म्हणते, आणि माझ्यामुळेच तर माणसाच्या जीवनात अर्थ आहे. मी गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव माझ्यामुळे मानव चाखू शकतो. आपण सारेजण अनेक कामे करतो, पण हे पोटोबा मात्र आयते बसून खातात. तेव्हा आपण या पोटोबांविरुद्ध संप करूया आणि मेंदूराज साहेबांकडे तक्रार करूया. आता जीभ काय म्हणते की माझ्यामुळे जीवनाला तुमचा अर्थ आहे. मी गोड बोलते म्हणून लोक तुमच्याजवळ येतात. मी चव घेते म्हणून तुम्हाला नवनवीन चांगले पदार्थ खायला मिळतात. पण हा पोटोबा काही काम करत नाही. तो आयत गबू आहे, आयता बसून खातो. तर आता आपण काय करूया, मेंदूराजे जे आहेत म्हणजे आपलं शरीर जे चालवतात, म्हणजे आपल्या शरीराचा राजा म्हणता येईल मेंदू, त्याच्याकडे जाऊया आणि पोटाची तक्रार करूया. नयन कुमार लगेच काय म्हणतो, हो हो, आमची तयारी आहे संप करण्याची. आजपासून मी बघणार नाही. नयन काय बोलतो, हा माझी तयारी आहे, मी काय करणार, आजपासून बघणार नाही. तेवढ्यात नासिका म्हणते, मी वास घेणार नाही, श्वास मात्र मला घ्यावाच लागेल. मी वास फक्त घेणार नाही, पण मला श्वास घ्यावा लागेल, कारण जर श्वास नाही घेतला तर हे शरीर जिवंतच राहणार नाही. कर्णिका म्हणते, मी ऐकणार नाही. जीवाताई म्हणते, मी अजिबात खाणार नाही आणि दंतराजांना सुद्धा संपात सामील करून घेईन. हस्तकराज काय म्हणतात, मी घासच उचलणार नाही. आणि पदकुमार म्हणतात, मी स्वयंपाक घरापर्यंत जाणार नाही. म्हणजे मग त्या पोटोबाला चांगलीच अद्दल घडेल. तर सर्वजण काय करतात, मेंदूराजांकडे जातात. त्यानंतर मेंदूराजे तातडीने सभा घेतात. आता मेंदूराजांकडे कोण कोण गेलेलं आहे, नासिका, कर्णिका, जीवाताई, हस्तकराज, पदकुमार, नयनकुमार असे सर्वजण मिळून पोटोबाची तक्रार करण्यासाठी मेंदूराजांकडे जातात आणि तिथे सभा भरवतात. आता सर्वजण मिळून काय म्हणतायत बघा, मेंदूराजे साहेबांचा जय जयकार असो. मेंदूराजे काय म्हणतात, बसा मंडळी. पोटोबा प्रधान आले की नाही अजून? पोटोबा, मी केव्हाच हजर आहे महाराज. मेंदूराजे म्हणतात, पोटोबा, या सर्व मंडळींची तुमच्याबद्दल तक्रार आहे की तुम्ही अजिबात काम करत नाही, नुसतं खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. मेंदूराजे काय करतात, सर्वजणांची जी तक्रार आलेली आहे ती पोटोबांना ऐकवतात की तुम्ही फक्त बसून खाता आणि दुसऱ्यांवर गुरगुरता. पोटोबा आता याच्यावरती काय उत्तर देत आहेत बघा, महाराज, बोलताना जरा बेअदबी होतीये, कसूर माफ असावी, पण मी काम करत नाही हे म्हणणं साफ खोटं आहे. हो, अधूनमधून मी गुरगुरतो, पण ते यांच्यावर नव्हे, ती माझी सवय आहे. त्याशिवाय शरीराचं राज्य सुरळीत कसं चालणार? आता हेच उदाहरण घ्या ना. या सर्वांनी संप पुकारला, मी गप्प बसलो, पण याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. जीवनरस मिळाला नाही म्हणून त्यांचे चेहरे बघा कसे सुकून गेलेत. बघा, पोटोबा ह्याच्यावरती स्पष्टीकरण देत आहेत की मी काम करत नाही हे जे बोलणं आहे, हे जे विधान आहे, हे जरा काय होतं आहे, जास्त होतं आहे. पण माझं म्हणणं हे आहे की मी काम करत नाही असं हे जे विधान आहे हे खोटं आहे. हां, कधीकधी मी आराम करतो, कधीकधी मी गुरगुरतो, पण त्यात माझी चुकी नाही, तो माझा स्वभाव आहे. तर पोट काय सांगतंय की जर मी हे सगळं केलं नाही तर काय होणार, शरीर सुरळीत चालणार नाही. आताचंच उदाहरण घ्या, जर आज सकाळपासून यांनी कोणीच काही काम केलेलं नाही, कोणीच अन्नाचा एकही कण पोटापर्यंत पोहोचू दिलेला नाही, तर त्याचा परिणाम काय होणार आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती बघा, सगळ्यांचे चेहरे काय झालेले आहेत, सुकून गेलेले आहेत. मेंदूराजे काय म्हणतात बघा पुढे,
नयन कुमार, पटलं ना सर्वांना? शिवाय असं पहा, आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत. आपल्या देशाचं राज्य सुरळीत कसं चालणार? आपल्या देशाचं राज्य चालतं ते सर्वांच्या एकतेमुळे. पाय चालतात ते रस्ता डोळ्यांनी दिसतो म्हणून. सर्वांची कामे होतात ती पोटोबामुळे. आपणाला जीवनरस मिळतो म्हणून त्याने अन्न खाल्ले नाही तर काय हाल होतात ते आता तुम्हाला समजले असेलच. आपण सारेच या शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. आपले हे राज्य सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र व्हायलाच हवे. खरे ना? बघा, आता ह्या सर्वावरती मेंदूराजे स्पष्टीकरण काय देत आहेत की पोटाने जर खाल्लं नाही तर काय होणार आहे? पोटाने जर खाल्लं नाही तर आपल्या शरीराला ताकद मिळणार नाही, आणि ताकद मिळाली नाही तर कोणताही अवयव काम करू शकणार नाही. त्यामुळे आपण सर्वजण काय आहोत? एकमेकांशी निगडीत आहोत. जर हाताने घास उचलला आणि तोंडात टाकला तर जीभ त्याला चावून, दात आणि जीभ त्याला चावून कुठे? पोटापर्यंत पोहोचवू शकतात. पोटापर्यंत घास गेल्यावरती पोट त्यातनं जीवनरस आपल्या सर्व शरीराला देऊ शकतो आणि त्यातून आपल्या शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित काम करू शकतात. म्हणजेच आपल्या देशाचं राज्य जसं कोणी एक व्यक्ती चालवत नाही, ते राज्य करण्यासाठी, ते राज्य चालवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं लागतं. त्यातून राज्याची गाडी पुढे सरकते. त्याच पद्धतीने आपलं शरीर जर सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल तर सर्व अवयवांनी एकत्र काम केलं पाहिजे. त्यामुळे मेंदूराजांनी हे सर्व सांगितल्यानंतर सर्वजण काय म्हणतात? होय महाराज, पोटोबा आम्हाला क्षमा करा. आता पुन्हा नाही आम्ही तुमच्याविषयी कुरकुर करणार. आपण सारेच या राज्याचे सेवक. आपण सारे एक, आपण सारे एक. तर अशा पद्धतीने हा जो पाठ आहे तो एकदम सुंदर अशा पद्धतीने आपल्याला लेखिकेने समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या पाठामध्ये आपल्याला शरीराच्या अवयवांच्या मार्फत आपण कसं राहिलं पाहिजे एकत्रितरित्या हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर शरीराचे अवयव आपलं काम व्यवस्थित करत असतात, पण आपल्याला शरीराच्या अवयवांच्या मार्फत आपण समाजात, कुटुंबात कसं राहिलं पाहिजे, आपल्या परिसरात कसं एकत्रितपणे राहिलं पाहिजे याचा धडा आपल्याला या पाठामध्ये देण्यात आलेला आहे. तुम्हाला सर्वांना हा पाठ नक्की समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. तर हा पाठ सगळ्यांनी पुन्हा एकदा व्यवस्थित वाचायचा आहे आणि धड्याखालील स्वाध्याय लिहिण्यापूर्वी धड्याच्या खाली दिलेले जे शब्दार्थ आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आपण एकदा ते वाचून घेऊया. फिरस्ती म्हणजे फिरणे. पोटोबाची पूजा करणे म्हणजे जेवणे. नाहीतर पोटोबाची पूजा करणे म्हणजे त्याला दिवा अगरबत्ती लावून पूजा करणे असं नव्हे. पोटोबाची पूजा करणे म्हणजे जेवणे, खाणे. पोटासाठी वणवण हिंडणे म्हणजे अन्न मिळवण्यासाठी कष्ट करणे. फरफट होणे म्हणजे गैरसोय होणे. बेअदबी म्हणजे अवमान, अपमान. कसूर म्हणजे गुन्हा. कुरकुर म्हणजे तक्रार करणे. तर अशा पद्धतीने आपला हा पाठ संपलेला आहे. सर्वांनी स्वाध्याय सोडवायचा आहे. धडा वाचून उत्तरं शोधून लिहायची आहेत. धन्यवाद.